शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील वसंतराव जाधव, दिंडोरी. औसा तालुक्यातील हरेगाव येथे गेल्या कित्येक वर्षांपासून ग्रामदैवत श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिरामध्ये 3 दिवसीय यात्रा महोत्सवाचं आयोजन करण्यात येत असतं. या यात्रेमध्ये रक्तदान शिबिर, अन्नदान व लोकोपयोगी अशा अनेक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत असतं. आज हरेगाव ग्रामपंचायतच्या वतीने अन्नदात्यांचा गौरव करण्यात आला. आषाढी यात्रेनिमित्त हरेगाव गावात प्रति पंढरपूर प्रमाणे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली व अनेक कलावंतांनी कलेचं सादरीकरण करत उपस्थित भाविकांची मने जिंकली. यावेळी सरपंच संजय पवार, बालाजी डोंगरे, गोविंद मुडबे, सुरेश कोव्हाळे, सचिन कोव्हाळे, प्रकाश कोव्हाळे, सुनील कोव्हाळे, राजेंद्र मुडबे, सतीश पाटील, मारुती मुडबे, रुपाली कोव्हाळे, सविता मुडबे, संजीवनी कोव्हाळे, सुनीता कोव्हाळे, मंगल कुंभार, अनिता कोव्हाळे, प्रकाश व्यंकटराव कोव्हाळे, सतीश डोंगरे, हरिभक्त परायण नामदेव महाराज कोव्हाळे सह हरेगाव गावचे ग्रामस्थ व भाविक फक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी गोविंद संदीपान मुडबे, हरेगाव, माजी पंचायत समिती मेंबर औसा. हरेगाव देवस्थानच्या विषयी थोडक्यात माहिती सांगत असताना नामदेव महाराजाची ही परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आमच्या पिढीनपिढी आम्हाला जसं समजतंय त्याच्या अगोदरही पासून ही श्रद्धा, भाव, भक्तिमय वातावरण, आषाढी एकादशीचे कार्यक्रम किंवा दर महिन्याचे एकादशीचे कार्यक्रम हे दररोज डेली केले जातात. त्याच्यामुळे ह्या क्षेत्र ही पंढरपूर, प्रति पंढरपूर असं मानलं जातं. आणि असंच हरेगावच नाही तर पंचक्रोशीतील लोक या हरेगाव नगरीमध्ये येतात आषाढी वारीला. आणि आषाढी वारीचं महत्त्व हे सर्व आपल्या ह्या आजूबाजूच्या पंचक्रोशीत माहिती आहे. आणि ज्या दिवशी आषाढी एकादशी दिवशी इथं आमच्या गावातर्फे, आमच्या मंडळीतर्फे फराळाचं पूर्ण मोफत वाटप केलं जातं. तसंच आज भारुड्याचा कार्यक्रम हा सुंदर केला जातो. भारुड्यासाठी बाहेरून बरेच दूरदूरून लोक येत असतात. आणि हा कार्यक्रम हा एकमेव अतिशय म्हणजे इतका सुंदर असा भक्तिमेळा कधीच कुठं आजूबाजूला कधीही कुठं झालेला नाही असं हे हरेगाव देवस्थान आहे. कृष्ण हरी, माझे नाव रुपाली कोव्हाळे. संत नामदेव महाराज हे हरेगाव गावचे ग्रामदैवत आहे. आणि हा देव म्हणजे नवसाला पावणारा मानला जातो. आणि ह्या आषाढीला म्हणजे प्रति पंढरपूर सारखं 3 दिवस आखाडी म्हणून 3 दिवस यात्रा होते आणि भाविकांची खूप गर्दी असते. हा देव म्हणजे नवसाला पावणारा आहे. आमची आजी, सासू सासरे म्हणत होते की ह्या देवाचं खूप महत्व आहे. आणि आषाढीला म्हणजे यात्रा असते, 3 दिवस यात्रा असते. त्या यात्रेमध्ये छोटे मोठे दुकाने येत असतात आणि भरपूर भाविकांचे असं गर्दी होते. हरेगावच नाही तरी आजूबाजूचे सर्व गावातील म्हणजे भाविक भक्त या नामदेव महाराजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. माझं नाव संगीता संजय पवार आहे. या बरेच वर्षापासून आमच्या गावामध्ये आखाडी यात्रा सुरू होते. आखाडी यात्रा म्हणजे पंढरपूर सारखी यात्रा सुरू होते. या गावचे जवळच्या आसपासचे लोक जमा होतात. आमच्या हरेगाव म्हणजे ग्रामस्थान देव आहे. भरपूर यात्रा भरते. 3 दिवसाची यात्रा असते. पहिल्या दिवशी दर्शनाला लोक येतात. दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं आणि तिसऱ्या दिवशी भारुडाचा कार्यक्रम असतो. असं आमचे हरेगाव देवस्थान आहे, ग्राम देवस्थान आहे. पूर्ण भाविक भक्त येतात. आमचे पूर्वज सांगत होतात की हा देव खूप नवसाला पावतो. इथे नामदेव येऊन गेलेले आहेत आणि त्यांचे पादुका आहेत इथं. आषाढीच्या कार्यक्रमाला भरपूर लोक येतात आणि नवस बोलतात. नवसाला हा देव पावतो. आणि गावची यात्रा असते. भरपूर लोक जमा होतात. आजूबाजूचे खेडेपाड्याचे लोक जमा होतात. अशा प्रकारे आम्ही मोठ्या उत्साहाने आखाडीचा सण साजरा करतो. आमच्या गावातील मुली दिवाळी असो किंवा पंचमीचा सण असो पण आखाडी यात्रेला नित्यनेमाने हरेगावला येतात. ज्यांच्या माहेरी येतात त्यांचे आई वडील त्यांना बोलवतात आणि असा सोहळा आमच्या हरेगावचा पार पडतो. हरेगाव गावचे ग्रामदेवत श्री संत शेठ नामदेव महाराज देवस्थान हरेगाव, त्या गावची परंपरा आहे. म्हणजे माझा जन्म होण्याच्या अगोदरपासून या गावची परंपरा आहे. म्हणजे या गावचे ग्रामदेवत असणारे नामदेव महाराज
नामदेव महाराजांची सासरवाडी बिदरला सासरवाडीला जात असताना नामदेव महाराजांनी या गावामध्ये मुक्काम केलेला आहे असं ऐकीव आहे. म्हणजे मी लहान असताना माझ्या अगोदर जन्माच्या अगोदरपासून परंपरा चालू आहे. म्हणजे नामदेव महाराज आपल्या सासरवाडीला जात असताना या गावामध्ये मुक्काम केलेला आहे आणि मुक्काम केल्यानंतर ज्या ठिकाणी नामदेव महाराज आंघोळ केली ते काशी म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या नामदेव महाराजचा असा इतिहास आहे की 3 दिवसाची यात्रा असते. म्हणजे आषाढी एकादशीला हा पहिला दिवस मानला जातो आणि आषाढी एकादशी दिवशी पूर्ण पंचक्रोशीतील जे 10-5 गावातली लोक आहेत त्या गावातील लोक प्रति पंढरपूर म्हणून या ठिकाणी ज्या लोकांना पंढरपूरला जाता येणार नाही ते लोक या ठिकाणी येऊन आषाढी यात्रा साजरी करतात. आणि या गावाचं असं वैशिष्ट्य आहे की 3 दिवसाची यात्रा केली जाते. पहिला दिवस एकादशी दिवशी पहिला दिवस मानला जातो आणि काला म्हणजे दशमी दिवशी द्वादशी दिवशी काला केला जातो. आणि या यात्रेची सांगता नाथमारांच्या भारुडाच्या या सांगतेने या कार्यक्रमाची सांगता होते. एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जीवन जाधव, लातूर.